गणपती नमन करून गोपाल कृष्ण भगवंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी विनंती आणि सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रथमतः आलेले सर्व जे श्रोते मंडळी आहेत यांचं आस्था भावार्थ रामायण ग्रुप यांच्यातर्फे सरसे स्वागत आहे आणि सर्वांना जय श्रीराम। हा आयोजित असलेला कार्यक्रम आहे। आमचा जो ग्रुप आहे ना, आपल्या सर्व महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व जिल्हे आहेत ना, त्या प्रत्येक अशा जिल्ह्यातून आमच्या या आस्था भावार्थ रामायण ग्रुपची रोज ऑनलाईन असलेली सेवा होते। रात्री 7:30 ते 9:30 पर्यंत रामायणाची सेवा असते आणि प्रत्येक जण याचा लाभ घेतो बरं का। जवळजवळ आज 2020 पासून हा असलेला आमचा उपक्रम चालू आहे। प्रत्येक जण जिल्ह्यातला माणूस याच्याशी जोडला गेलेला आहे आणि प्रत्येक जण याचा आनंद घेत आहे। तसेच ज्यांना कोणाला आपल्या स्वइच्छेनं या ग्रुपला जर जोडायचं असेल त्यांनी काय करा, कृपया इथं काय जे व्यवस्थापक आहेत ना त्यांच्याकडे आपला फक्त नंबर द्या आणि हा ऑनलाईन कार्यक्रम तुम्हाला ऐकण्यासाठी किंवा त्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्याला सेवा करण्यासाठी आपल्याकडे स्मार्ट मोबाईल असणं गरजेचं आहे। अँड्रॉइड मोबाईल असेल तरच ते तुम्हाला सुविधा उपलब्ध होते आणि हा जो सर्व जो कार्यक्रम आहे तो जो गुगल मीट ॲप आहे ना त्याच्यावर चालतो। तरी ज्यांना या कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमाची किंवा रामायणाची सेवा करायची असेल, हरिपाठाची सेवा करायची असेल, सकाळी 6 ते 20 ला ज्ञानेश्वरी प्रवचन असतं, याचाही सुद्धा ज्यांना काही लाभ घ्यायचा असेल तर त्याने आपला नंबर या ग्रुपला जोडू शकता आणि त्याच्यासाठी आमच्याकडे व्यवस्थापकाकडे आपला नंबर द्या आणि या कार्यक्रमात किंवा या असलेल्या उपक्रमात तुम्ही काय करा, सहभागी व्हा आणि आनंद घ्या। बघा आता हनुमंताने एवढं आघात असलेला आपला मोठा पराक्रम केलेला आहे आणि एवढा मोठा पराक्रम करून सुद्धा हनुमंत कसे आहे, अजिबात हनुमंताच्या मनात अभिमान नाही बरं का। अजिबात हनुमंताच्या मनात अभिमान नाही आणि हे सगळं ज्ञात कोणाला आहे, प्रभू रामचंद्राला सुद्धा आहे। त्याच्या हनुमंताला तर अगोदरच आपण त्यावेळेला केलेलं जे कार्य असतं ते आपण कधीच त्यावेळेला दुसऱ्याला सांगायचं नसतं बरं का। आणि जो कोणी सांगतो ना त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नसतो, असं मी बोलत नाही बरं का, असे नाथ महाराज सांगतात। आता तुम्ही म्हणताल हे कुठून बोलायला, त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण रामायण ऐकावं लागेल। त्या रामायणाची जी कथा आहे ना ती कथा ऐकल्यानंतर सगळी आपला जी व्यथा आहे ती व्यथा दूर होते आणि दुसरी गोष्ट आपला माता जो आहे तो माता सुद्धा सुधारतो बरं का। आणि मग आता हनुमंत जर का आपल्याला बोलणार नाही, केलेला जो पराक्रम आहे तो काय हनुमंत आपल्याला अवगत करणार नाही, म्हणून प्रभू रामचंद्रानेच काय केलं, मोठी एक युक्ती लढवलेली आहे। आणि आता प्रभू रामचंद्रच आता काय बोलत आहे, आणि मग त्यावेळेला प्रभू रामचंद्र जेव्हा हनुमंत आलेले आहे आणि हनुमंत जे आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचा जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य विचारलेलं आहे। थोडा वेळ असं बसलेले आहे आणि बसून झाल्यानंतर हनुमंताला प्रभू रामचंद्र प्रश्न करू लागलेले आहे। बघा आता प्रभू रामचंद्राला ह्या सर्व गोष्टी माहीत नाहीत का, माहीत आहेत ना, परंतु आपल्या भक्ताचा जो महिमा आहे तो त्यावेळेला कसा वाढवायचा आणि आपल्या भक्ताला कसं मोठं करायचं हे फक्त आणि फक्त भगवंतच करू शकतात बरं का। आणि एक असं त्यावेळेला परमार्थ आहे की जिथं त्यावेळेला नोकराचं मालक होता येतं आणि जिथं त्यावेळेला नोकराचं मालक केलं जातं ना फक्त आणि फक्त या परमार्थाचं बरं का। नाहीतर दुसरीकडे तुम्हाला कुठेही कोणीही त्यावेळेला घासातला घास वरवेल परंतु मालक कधी तुम्हाला होऊ देणार नाही बरं का। एखाद्यानं जर तुमच्या पदरी असलेला नोकर त्या मालकाकडे तुम्ही कितीही काम करा, इमानदारीने कितीही काम करा, परंतु त्याला वाटतं की बाबा हिने माझ्यातच
अगदी मरेपर्यंत काम केलं पाहिजे. पण इथं असं नाही बरं का परमार्थात. अगदी असं नाही तर स्वतःची ज्यावेळेला पदवी या परमार्थात मिळते. आणि हनुमंताला विचारू लागलेले, बाबा म्हटले हनुमंता तू कसा आहेस? वनचर आहेस, पाणीकालीन आहेस, आणि एवढं सगळं असताना हा जो समुद्र आहे ना, तिथे आहे 400 कोसाचा समुद्र आहे. आणि या 400 कोसाच्या समुद्रावरून बाबा तू परत तिकडं पलीकडे गेला कसा, आणि तिथे जाऊन त्यावेळेला काय काय तू केलं ते तुम्हाला सांग ना म्हटले. असं मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या आतुरतेनं प्रभू रामचंद्र हनुमंतजीला प्रश्न करत आहे. एवढा वेळेला मोठा पराक्रम केला. बघा आपण एखादं अल्पसाचं थोडस जरी कार्य केलं ना, आपणाला इतका अभिमान वाटतो की मी म्हणून त्यावेळेला आपण जेव्हा मिरवत असतो बरं का. पण तिथं हनुमंताचं तसं आहे का? अजिबात नाही बरं का. एवढं प्रभू रामचंद्र अहो विचाराच्या अगोदरच आपण काय करतो सांगून बसतो बरं का. विचाराच्या अगोदर आपणाला तू काय केलंस, कुठून आलास, कसा आलास हे विचाराच्या अगोदरच आपण सगळं सांगून बसतो. पण एवढं ज्यावेळेला हनुमंताला प्रश्न केल्यावर सुद्धा हनुमंतांनी प्रभू रामचंद्राला साष्टांग असा दंडवत राखलेला आहे. आणि साष्टांग असा दंडवत राखलेला आहे. आणि दंडवत घालून परत ज्यावेळेला हनुमंत प्रभू रामचंद्राच्या पुढे समोर उभारलेले आहे. आणि आता झालेलं तो कथानक आहे. मी आता समुद्र तरण केलेलं आहे. आता स्वामीला तर सांगतो हे आद्य कर्तव्य आहे. सांगितल्याशिवाय तर राहायचं नाही आणि न बोलता हे सांगायचं आहे. म्हणजे आपल्या मुखानं आपली कीर्ती सांगायची नाही. हे त्यावेळेला म्हणून काय आहे हो, बुद्धिमता वरिष्ठ बरं का. म्हणून हनुमंताचं काय आहे हे असलेलं त्यावेळेला मोठं कौशल्य आहे. आता हनुमंत काय करतात ऐका. श्रीराम